राज्यात पालकमंत्री पदाचं वाटप होऊन आता आठवडा झाला तरी 2 जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटला नाहीये। मंत्र्यांच्या नाराजीमुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मात्र स्थगितीचं हे भिजत घोंगडं आता सुटेल अशी शक्यता आहे, कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे याबाबत चर्चा करून नवा फॉर्म्युला आणण्याची शक्यता आहे। हा फॉर्म्युला काय असू शकतो पाहूयात। पालकमंत्री पदासाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला। रायगड नाशिकला 2 पालकमंत्री मिळणार। सेना राष्ट्रवादीच्या दबाव तंत्रावर फडणवीसांचा उतारा। राज्यात पालकमंत्री पदाचं वाटप झाल्यापासून अनेक मंत्री नाराज आहेत। काहींना पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून, तर काहींना स्व जिल्हा मिळाला नाही म्हणत मंत्री उघडपणे तर काही दबक्या आवाजात नाराजी व्यक्त करतात। यात रायगड आणि नाशिकवरून युतीमध्ये चांगलंच बिनसलं। भरत गोगावलेंची नाराजी आणि गिरीश महाजनांसाठी भाजपचा आग्रह थेट दाऊसपर्यंत पोहोचला। वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली, त्यामुळे मंत्र्यांचे जीव टांगणीला लागले। दरम्यान पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार असून एक नवा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी नवा तोडगा काढला जाणार आहे। पालकमंत्री पदावरून अस्वस्थ नेत्यांना शांत करण्यासाठी नवा फॉर्म्युला आणला जाणार आहे। रायगड जिल्ह्यात 2 पालकमंत्री नियुक्त करण्याची शक्यता आहे। आदिती तटकरेंसह गोगावलेंना सुद्धा पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये महाजनांचं दादा भुसे सुद्धा पालकमंत्री पदावर बसण्याची शक्यता आहे। रायगड नाशिक जिल्ह्यांना सहपालकमंत्री मिळू शकतात। वाद असलेल्या जिल्ह्यामध्ये ठराविक काळासाठी पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान पालकमंत्री संदर्भात आवश्यक असेल तर अमित शहा मुख्यमंत्र्यांना सूचना करतील, अशी माहिती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। मुख्यमंत्री दावोसला आहेत। अमित भाईंना काही सूचना करायच्या असल्या तर ते मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी करतील, आणि मला वाटतं मुख्यमंत्री आल्यावर किंवा मुख्यमंत्र्यांशी बोलूनच या संदर्भातला निर्णय होऊ शकेल, परंतु मला वाटतं त्यावर तोडगा निघेल एवढं नक्की। सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून वाद, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप आणि आता पालकमंत्री पदासाठी वाद सुरू आहे। मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेले, पण त्यांना तिथून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती द्यायची नामुष्की ओढावली। गेले अनेक दिवस पालकमंत्री पदावरून राजकारण बरंच तापलंय। महायुतीचे नेते वरवर आलबेल दाखवत असले तरी आतून अस्वस्थता असल्याचं दिसतंय। आता पालकमंत्री पदाचा हा नवा फॉर्म्युला किती प्रभावी ठरेल? नव्या फॉर्म्युल्याने वाद कायमचा तडीस जाईल का, हे पाहावं लागेल। ओम देशमुख सह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।